महापालिका निवडणुकीनंतर मुंबईमध्ये महापौर पदावरून आता चर्चा जोरात रंगतेय। या चर्चांमध्ये भाजप शिवसेनेत महापौर पदावरून वादाची ठिणगी उडाल्याचंही बोललं जात होतं। मात्र या सगळ्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळल्या। एबीपी माझाशी काही वेळापूर्वीच बोलताना मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल अशी ठाम प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। महापौर पदावरून महायुतीत कोणताही वाद नाही असंही त्यांनी म्हटलं आणि या सगळ्या विरोधकांकडून अफवा पसरवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला। मुंबईमध्ये महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपात पडद्यामागे बोलणी सुरू आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। 2017 मध्ये ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपने माघार घेतली होती। त्याची भरपाई करण्याकरताच महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहतील अशी चर्चा रंगली आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी चर्चा फेटाळून लावली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आले। तर सूत्रांच्या हवाल्याने चाललेल्या बातम्यांवर विश्वास नाही असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं। रावसाहेब, आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे, देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतं। नाही, या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही। तर ठाणे महापालिकेमध्ये भाजपने महापौर पदाची मागणी केली आहे। आमदार निरंजन डावखरेंनी भाजपला किमान 2 वर्षांसाठी महापौर पद द्यावं अशी भूमिका मांडलेली आहे। ठाण्यामध्ये भाजपचा 100% स्ट्राईक रेट असून जागा वाटपात पक्षाने आधीच नमतं घेतल्याचं डावखरेंनी म्हटलं। त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळायला हवीत, अन्यथा भाजप विरोधी बाकावर बसेल असा इशाराही त्यांनी दिला। तर महापौर पदासाठी कल्याण डोंबिवलीत शिंदे भाजपचे नगरसेवक फोडतील असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या नगरसेवकांवर शिंदेंचा डोळा आहे, मुंबईतही हे होऊ शकतं असंही त्यांनी म्हटलं। शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। केडीएमसी मध्ये म्हणतो नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात। तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर? कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून। काँग्रेसचे फुटत नाहीत, पुढे बोला। काँग्रेसचे फुटत नाहीत, आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही। आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार। या 2 गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर। त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे। तर एकनाथ शिंदेला महापौर पदासाठी दिल्लीतनं चावी दिली जाते असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। मुंबईत भाजप आणि विशेषतः फडणवीसांचा महापौर होऊ नये असे दिल्लीतच प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले। याला भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी संजय राऊतांनी कशी स्वतःची काळबणलेली कारकीर्द पुढे आणली ते पाहावं असं म्हणत टोला हाणला। नाही, एकनाथजी शिंदे हे लोहपुरुष आहेत, त्यात गैर काय? संजय राऊत कोळसा पुरुष आहेत। संजय राऊतांना किती उगाळलं तर काळच निघतं। सकाळी उठले की जे काळं पसरवायला सुरू करतात, त्यामुळं एकनाथजी शिंदे लोहपुरुष असतील तर ते चांगली गोष्ट आहे। आपण स्वतः कशा पद्धतीनं काळवंडलेली कारकीर्द पुढे घेऊन आलात याचा विचार स्वतः संजय राऊत यांनी केला पाहिजे। तर महापौर पदाबाबत वरिष्ठ चर्चा करतील, त्यानंतर महायुतीच्या 118 नगरसेवकांपैकी एक महापौरपदी बसेल अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेली आहे। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या 118 पैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल। ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील आणि या 118 पैकी एक व्यक्ती हा महापौरपदी विराजमान होईल। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका अशा सूचना भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेकरता 8 ते 10 दिवस लागणार आहेत, त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नका अशा सूचना भाजपने नगरसेवकांना दिल्या आहेत। तर महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे। राज्यातल्या सर्व 29 महापालिकांमधल्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे। नगरविकास विभागाकडून मंत्रालयात सोडत काढली जाईल आणि आरक्षण सोडत प्रक्रियेत मोठा ट्विस्ट येऊ शकतो। पुण्यात खुल्या प्रवर्गापासून सुरुवात करत चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत निघू शकते। सध्या कायद्यामध्ये एससी, एसटी, महिला आणि ओबीसींकरता रोटेशन पद्धतीने आरक्षण आहे, मात्र यात बदल होण्याची चर्चा रंगली आहे।
सत्ता स्थापनेसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक नॉट रिचेबल झालेत अशी माहिती आहे. त्याले दोघे शिंदेंच्या संपर्कात आहेत, तर उर्वरित 7 जण शिंदेंच्याच संपर्कात असल्याची माहिती समोर येते. केडीएमसीत सत्ता स्थापनेकरता 62 जागांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे 53, भाजपकडे 50 जागा आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 नगरसेवक आहेत, त्यातले 9 जण आता नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी शिवसेनेकडनं जोरदार घोडेबाजार सुरू असल्याची माहिती पाहायला मिळते. तर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत. त्यामुळे ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांना ईमेलद्वारे गटस्थापनेसाठी आमंत्रण दिलंय. तसंच दोघांच्याही घराला गटस्थापनेला उपस्थित राहण्याकरता नोटीस चिकटवण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत माजी खासदार विनायक राऊत येऊन गेले. त्यावेळी त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतल्याची माहिती आहे. विनायक राऊतांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर येते. तर कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यामुळे आम्हाला आकडेवारी जुळवण्याची गरज नाहीये. कल्याण डोंबिवली महापालिकेवर भाजप शिवसेनेचाच महापौर होईल असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवारांनी व्यक्त केलाय. तर भाजपला 2.5 वर्ष महापौरपद मिळायला हवं अशी मागणीही त्यांनी केली आहे. आकडे जुळवाजुळव करायची गरजच नाही आहे काही. तर क्लिअर कट मॅन्डेट कल्याण डोंबिवलीतल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला दिलेला आहे. तर आम्हाला आकडेवारी करायची गरज नाही, कारण पूर्णपणे मेजॉरिटी ही भाजप शिवसेनेची झालेली आहे. भाजप शिवसेनेचा महापौर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा 100% होणार. मी स्वतः मागणी केलेली की पहिले 2.5 वर्ष हे भारतीय जनता पार्टीला मिळावेत, दुसरे 2.5 वर्ष शिवसेनेने घ्यावेत. ही मागणी आहे. शेवटी नेते आमचे निर्णय करतील. तर राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हवं तसं यश मिळालं नाहीये. त्यामुळे शिंदे त्यांच्या पक्षाचे काही आमदार आणि मंत्री यांच्यावर नाराज आहेत अशी माहिती आहे. निवडणुकांमध्ये शिंदेना काही मंत्री आणि आमदारांवर त्यांनी जबाबदारी सोपवलेली होती, मात्र पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. तसंच नव्या आमदारांना मंत्रिपदाकडे संधी मिळू शकते अशी दाट शक्यता आहे. गेल्या निवडणुका मंत्र्यांची लिटमस टेस्ट होती असं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडे कोणाला मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल आणि कोणाला त्या जागी मंत्री करावं लागेल पाहणं महत्त्वाचं आहे. महापालिकेनंतर मनसेने आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. मनसेने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या जिल्ह्यात एबी फॉर्म दिले. मनसे नेते दिलीप धोत्रेंना 5 जिल्ह्यांचे एबी फॉर्म देण्यात आले आहेत. भांडूपमधनं अपक्ष लढलेल्या अनिशा माजगावकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडेंची आज भेट घेतली. अनिशा माजगावकर मनसेच्या इच्छुक उमेदवार होत्या. युतीमध्ये जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेली. संदीप देशपांडेंची भेट घेऊन त्यांनी राजकीय चर्चा केल्यानं पुढच्या राजकीय हालचालींकडे आता लक्ष आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या 2 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलंय. यावेळी कल्याण डोंबिवली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरता तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातली कामं करण्यात यावी याकरता हा पाठिंबा देत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आज आम्ही आमचा पाठिंबा शिवसेना या पक्षाला उल्हासनगरमध्ये देत आहे. आणि ह्याच्यामध्ये जे शिवसेनाबरोबर जाण्याचं हे कारण आहे की जे आतापर्यंत आम्ही लोकांनी तिकडे जे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे, शिवसेनेने बऱ्यापैकी तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये केलेलं आहे. आणि आमचे 2 नगरसेवक आलेले आहेत तिकडे. इव्हन आमच्या पक्षाला 42,000चा मतदान तिकडे झालेलं आहे. तर ते 42,000 लोकांनी जे आम्हाला मतदान केलेलं आहे, जो विश्वास आम्हाला दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठे तडा न जाण्यासाठी आम्ही शिवसेना या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादींचे वेगवेगळे गट स्थापन केले जाणार आहेत. अजित पवारांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची चर्चा केली आहे. अजित पवारांनी 1 तास सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन केलंय. महापालिका समजून घ्या, अभ्यास करा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. नव्याने आलेल्या नगरसेवकांना अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत. कायद्याची मनपा अधिकाराची पुस्तकं वाचून काढा असा सल्लाही देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यावरनं मोठा पेच निर्माण झालाय. काँग्रेस पक्षाचे एकूण 34 नगरसेवक निवडून आलेत. शिवसेनेचे एकूण 15 नगरसेवक निवडून आलेत. काँग्रेसला मॅजिक फिगर गाठण्याकरता केवळ 6 जागांची आवश्यकता आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकते. या परिस्थितीवर काँग्रेस नेते सतेज पाटलांना प्रश्न विचारला असता पडद्यामागे जे सुरू आहे त्यावर जाहीरपणे बोलू शकत नाही असं सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा न उधाणार आहे. महापौर पद जे आता मागताय ते जर नाही दिलं
किंवा काही पुढं त्यांच्यामध्ये मतभेद झाले तर काँग्रेस त्याच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. सांगलीमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालींनी वेग घेतलाय. भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीची साथ घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शिवसेनेसोबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. शिंदे स्थितीबद्दल योग्य तो निर्णय घेतील असं शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलंय. तर महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यावरच काँग्रेस जुळवाजुळव करेल अशी माहिती आहे. त्यामुळे महायुतीतल्या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेवर एकमत होतं का पाहणं महत्त्वाचं आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखती होत्या, त्याला देशमुखांनी हजेरी लावलेली नाहीये. आपण त्या मुलाखतीला असणं अपेक्षित नव्हतं असं त्यांनी म्हटलं. भाजपच्या विजयानंतर देशमुखांवर निशाणा साधणाऱ्या बॅनरवरही त्यांनी भाष्य केले. यश पचवता यायला हवं, विजयाचा उन्माद नसावा असं ते म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाही नसावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. घरात उमेदवारी देऊ नये असं धोरण आहे, त्याच्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वांनीच जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींनी आपल्या मुलाला पुढं करू नये असं माझं मत आहे. आणि मला खात्री आहे जर ह्यांना भारतीय जनता पक्षाचे संस्कार पटत असतील तर ह्यांनी यांच्या परिवारातली नातेवाईकातली नावं पुढं करणार नाहीत. राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये जवळपास 1,200 जागांवर विजय मिळवलेल्या एमआयएम पक्षाने आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलंय. एमआयएम सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 20 ते 25 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी ही माहिती दिली. ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एमआयएम या निवडणुकीला स्वबळावर सामोरं जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष प्रवेश करणार आहे. आणि जिल्हा परिषदमध्ये साधारणतः तशा पद्धतीने महापालिकेत आम्ही आलो तशाच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही मुसंडी मारू. पुण्यामधील कळस-धानोरी इथे शिवसेनेकडनं ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. काही मतदान केंद्रावर कमी मतदान झाल्याचा आरोप आहे. आंदोलनादरम्यान ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. तसंच हातोड्याने ईव्हीएम फोडत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. ठामपणे सांगू शकतो की विजय आमचाच होता, परंतु हे मशीनमध्ये घोळ घालून इकडची बटणं दाबून तिकडे मतदान ओढून घेतले हे आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो. आणि जिथं जिथं मी भेट द्यायला गेले तिथं काही ना काहीतरी घोळ दिसून येत होता, पण आम्हाला त्यांनी तो जाणून दिला नाही, आम्हाला तिथं उभं केलं नाही. ह्या बाबा इथं घोळ येतं आपण बोलू तर नाही म्हणले, तुम्ही लांबूनच मशीन बघा आणि जा. आणि ईव्हीएम मशीनबद्दल मला धिक्कार आहे, ते परत पुन्हा येऊ नये, बॅलेट पेपरच मतदान घेतलं जावं ही माझी निवडणुकी अधिकाऱ्यांपुढे सर्वस्व मागणी आहे. कलवडच्या शाळेमधील अधिकारी आतमध्ये बसून त्या ठिकाणी दाखवतोय की तुम्ही सगळ्यांनी कमळाला मतदान करा. म्हणजे अधिकारी स्वतः सांगतोय, बसून लोकांना दाखवतोय कमळाला मतदान करा. ही काय व्याख्या? त्या जाऊन आम्ही त्या ठिकाणी निश्चित केला नाही. तक्रार आम्ही त्या ठिकाणच्या आरोनकडं लिखित तक्रार त्या दिवशी केलेली आहे. म्हणजे सिरियलमध्ये जे आम्हाला जे दाखवलेले सिरीज आणि ईव्हीएम पॅडच्या सिरीज या दोन्ही वेगळ्या होत्या, डिफरंट होत्या. म्हणजे जे पॅड आमच्या समोर मशीन बंद केली होती आणि जी मशीन खोलली, ह्या दोन्हीमध्ये तफावत मोठ्या प्रमाणात तफावत होती. या देशामध्ये जी लोकशाही होती ती आज हुकुमशाही होणार आहे. सर्वसामान्यांच्या मताला इथं काहीही किंमत नाही. असा जर हा देश राहिला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल आणि आपला जो समाज आहे तो पुढं कधीही जाणार नाही, एका वर्चस्वाखाली दबला जाईल आणि आपण सतत दबले जाऊन आपला विकास होणार नाही. आणि अशा ह्याला मी धिक्कार करते आणि ईव्हीएम मशीनचा धिक्कार करते. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. मात्र महापौर नेमका कोण होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. महापौर पदासाठी जोरदार लॉबिंग पाहायला मिळत आहे. महापौर निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्याचं सध्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. नाशिकमधला महापौरांचा रामायण बंगला आहे, त्या रामायण बंगल्याच्या परिसरामध्ये त्यासोबत रामायण बंगल्याचं जे नूतनीकरणाचं काम आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. संपूर्ण रामायण बंगल्याच्या आतमधला परिसर असेल, आतमधल्या महापौरांची कॅबिन असेल, त्यासोबत स्वागत कक्ष असेल, या ठिकाणी संपूर्ण ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय. रंगकाम या ठिकाणी केलं जात आहे. प्रत्येक जे कक्ष आहेत त्याचं नूतनीकरण केलं जात आहे. एकूण जर बघितलं तर नाशिकमध्ये आरक्षण सोडतीचा
प्रश्न त्या ठिकाणी निकाली लागल्यानंतर महापौर कोण होणार हा देखील प्रश्न त्या ठिकाणी समोर येईल। आणि एकूण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला एक हाती सत्ता या ठिकाणी मिळाली आहे। आणि एकूण जर बघितलं तर महापौर पदाची लॉबिंग सुरू असताना नाशिकच्या महापौर बंगल्याच्या या संपूर्ण इमारतीचं असेल की या बंगल्याचं काम असेल हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। नाशिकच्या महापौर निवासस्थानमध्ये हा रामायण बंगला जो आहे त्याचं रंगरंगोटीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। महापौर कोण होणार याची चर्चा सुरू असतानाच या ठिकाणी आता ही संपूर्ण महापौर बंगला असलेल्या रामायण बंगल्याची ही संपूर्ण तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कडेरसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक 40 जागांवर विजय मिळवणाऱ्या इस्लाम पार्टीने सत्ता स्थापनेकरता शिवसेना आणि MIM यांना प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मालेगाव शहराच्या राजकारणात निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरणं उदयाला येत आहेत याबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता आहे। बहुमतासाठी 43 हा मॅजिक फिगर आहे। 35 सीट जो है हम इस्लाम पार्टी को मिली है और 4 हमारे जो अलायंस में समाजवादी पार्टी से 40 सीट हमारे पास है और जो बहुमत है जो महापौर के लिए 43 नगर सेवक की आवश्यकता है। 3 है और 3 हमने आह्वान किया है शहर के सभी जो अलग अलग पक्ष के जो लोग हैं उनके नगर सेवकों को, उनके नेताओं को कि बिना शर्त हमको पाठिंबा दे दो अगर सब शहर का विकास डेवलप चाहते हैं, क्योंकि शहर की जनता ने हमारे बाजू से मैंडेट दिया कि अगर वो शहर की तामीर और तरक्की और शहर को फिरका परस्तों से बचाने के लिए उन्होंने हमको पेशकश की है, तो हम ये चाहते हैं कि अगर वो अपने बयानात में सच्चे हैं और शहर के लिए, शहर वालों के लिए मुखलिस हैं और फिरका परस्ती के ख़िलाफ़ हैं, तो वो हमसे बात करें, बैठ कर के बातचीत होगी। शहर की तामीर और तरक्की के पेश नज़र अपनी और अपनी पार्टी का वक़ार बहाल रखते हुए हम उनके साथ बात करने के लिए तैयार हैं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।